अ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच कोणता क्वालिटी सर्कल याच्यावर थोडं शॉर्टकटमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. तर बघा, आता कुठलाही वेळ न वाया घालवता लगेच आपण लेक्चरला सुरुवात करू. तर जे काही आय टी प्रिन्सिपलची किंवा व्हाईस प्रिन्सिपल या एक्झामची जे काही विद्यार्थी तयारी करत असतील, तर त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, जर लेक्चर आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तिन्ही करू शकता आपण. तर बघा, आता आपण याच्यावर जर आपण ऑब्झर्व केलं तर मला तरी वाटते की या टॉपिकवर फिक्स प्रश्न येण्याचे चान्सेस असतात. जे आता 18 फेब्रुवारीला झाली त्याच्यामध्ये सुद्धा या टॉपिकवर क्वेश्चन आला होता. आणि एवढा महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यामुळे येणाऱ्या एक्झाममध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस फार आहेत. त्याच्यामुळे हे व्यवस्थित आपण प्रिपेअर करायला पाहिजे. तर बघा, आता क्वालिटी सर्कल नेमकं कशाला म्हणायचं, की क्वालिटी सर्कल इज अ स्मॉल ग्रुप ऑफ पीपल बिटवीन 3 to 12 हू डू द सेम और सिमिलर वर्क टू मीट रेग्युलरली टू आयडेंटिफाय, अॅनलाइज अँड सॉल्व्ह द वर्क रिलेटेड प्रॉब्लेम. आता साधा अर्थ काय आहे, की क्वालिटी सर्कल म्हणजे काय, 3 ते 12 लोकांचा एक ग्रुप आहे आणि ते काय करतात, एक तर सेम किंवा सिमिलर प्रकारचं काम करतात आणि त्याची रेग्युलर मीटिंग कशासाठी होते, आयडेंटिफाय, अॅनलाइज अँड सॉल्व्ह द वर्क रिलेटेड प्रॉब्लेम. कामाच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहे ते आयडेंटिफाय करणे, सॉल्व्ह करणे, अनालाइज करणे आणि त्यांची रेग्युलरली मीटिंग होते. आणि किती लोकांचा ग्रुप आहे, 3 ते 12, तर त्याला आपण म्हणलेलं आहे क्वालिटी सर्कल. म्हणजे 12 लोक, 3 ते 12 लोक एका सर्कलमध्ये बसवायचं, म्हणजे राऊंड टेबल जसं असते ना, राउंड टेबल जसा असते त्या टाईपवर 3 ते 12 लोक हे येतील. दर महिन्याला ते छोटा ग्रुप आहे, दर महिन्याला किंवा एक रेग्युलर मीटिंग असेल त्यांची, जे काही फिक्स ठरलेली असेल, 3 महिन्याला, 1 महिन्याला. आणि ते कशाबद्दल येऊन वर्क रिलेटेड प्रॉब्लेमची इथे चर्चा, म्हणजे काय त्याचं अनालिसिस करतील, आयडेंटिफाय करते आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते. तर त्याला आपण साध्या भाषेत क्वालिटी सर्कल असं म्हटलं. क्वालिटी सर्कल म्हणजे काय, 3 ते 12 लोक एक राऊंड टेबलवर येऊन समजा चर्चा करतील. कशा संदर्भात सांगितलं मी, कामाच्या संदर्भात, तर त्याला क्वालिटी सर्कल म्हटलं. आता बघा, फादर ऑफ क्वालिटी सर्कल डॉक्टर काओरू इशिकावा, हे जपानचे आहेत, इज नोन ॲज द फादर ऑफ क्वालिटी सर्कल फॉर हिज रोल इन लॉन्चिंग जपान्स क्वालिटी मूव्हमेंट. आता याचा फादर ऑफ क्वालिटी सर्कल जर क्वेश्चन आला तर आपल्याला हे नाव सुद्धा लक्षात ठेवायचं, डॉक्टर काओरू इशिकावा. तर यांना फादर ऑफ क्वालिटी सर्कल असं म्हणतात, कारण की त्यांनी जपानमध्ये हे मूव्हमेंट सुरू केली होती. ही ऑल्सो डेव्हलप द इशिकावा कॉज अँड इफेक्ट डायग्राम और फिश बोन डायग्राम. ही फिश बोन डायग्राम, कॉज अँड इफेक्ट डायग्राम काय आहे, हे पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघू समजा. आता याच्यामध्ये बघा, एक लक्षात ठेवायचं, नोट दॅट द फादर ऑफ क्वालिटी कंट्रोल जर म्हणलं तर एडवर्ड डेमिंग, फादर ऑफ क्वालिटी सर्कल जर म्हणलं तर डॉक्टर काओरू इशिकावा. हे दोन नावं लक्षात ठेवायची, इथं कन्फ्युजिंग होण्याचे चान्सेस. फादर ऑफ क्वालिटी कंट्रोल जर आलं तर एडवर्ड डेमिंग होईल, आणि फादर ऑफ क्वालिटी सर्कल आलं तर डॉक्टर काओरू इशिकावा असं राहील. तर हे दोन्ही नावं थोडेसे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. थोडंसं क्लिअर करतो मी याला. नंतर आता पर्पज ऑफ क्वालिटी सर्कल काय आहे. पर्पज ऑफ क्वालिटी सर्कल म्हणजे क्वालिटी सर्कल कशासाठी आहे, इम्प्रूव्ह क्वालिटी, ऑब्व्हियसली त्याच्यासाठी ते बसलेलं आहे. एनहान्स प्रोडक्टिव्हिटी, सॉल्व्ह वर्क रिलेटेड प्रॉब्लेम, कारण की आपण बघितलं की वर्क रिलेटेड प्रॉब्लेम सुद्धा ते दर महिन्याला किंवा जे काही टाइम पिरियड आहे तिथे येऊन डिस्कस करतात. म्हणजे वर्क रिलेटेड प्रॉब्लेम, रिड्यूस कॉस्ट, नंतर एम्प्लॉई एन्व्हायरमेंट, इम्प्रूव्ह वर्क एन्व्हायरमेंट, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. आता यातलं हे काही लक्षात ठेवायची गरज नाही, ऑप्शनमध्ये सर्च करते आपल्याला. आता पीडीसीए सायकल इन द क्वालिटी सर्कल. पीडीसीए सायकल कशाला म्हणायचं, पीडीसीए प्लॅन डू चेक ऍक्ट, म्हणजे त्याचाच फुल फॉर्म आहे प्लॅन डू चेक ऍक्ट सायकल. पीडीसीए सायकल इज अ कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट प्रोसेस यूज इन द क्वालिटी सर्कल टू आयडेंटिफाय प्रॉब्लेम, इम्प्लिमेंट सोल्युशन, इव्हॅल्युएट द रिझल्ट अँड स्टँडर्डाइज इम्प्रुव्हमेंट. याला आपल्याला फक्त काय, पीडीसीए सायकल लक्षात ठेवायचं की त्याचे फुल फॉर्म प्लॅन डू चेक टॅक्ट, प्लॅन डू चेक ऍक्ट. याच्यावर म्हणजे साधा येईल की पीडीसीए स्टँड फॉर असं जरी आलं. बाकीचं काय, पीडीसीए क्वालिटी सर्कलची हे आहे, क्वालिटी म्हणजे सायकल आहे म्हणल्यावर आपल्याला हे खालचं लक्षात ठेवायचं गरज नाही. प्रॉब्लेम आहे याच्या व्यतिरिक्त कोणतंही जरी दिलं तरी त्याला आपण करेक्ट म्हणणार ना. फक्त आपल्याला इथं काय करायचं, पीडीसीए सायकल रिलेटेड विथ कशाची जाय, क्वालिटी सर्कल, आणि त्याचा फुल फॉर्म प्लॅन डू चेक ऍक्ट असेल. आता हे काय, त्याचा पर्पज काय आहे, तर हे लक्षात ठेवायची गरज नाही, कारण की क्वालिटी सर्कलच्या रिलेटेड आहे म्हटल्यावर आपल्याला कळतं, आयडेंटिफाय प्रॉब्लेम असेल, इम्प्लिमेंट सोल्युशन असेल, इव्हॅल्युएट रिझल्ट असेल, स्टँडर्डाइज इम्प्रूव्हमेंट असेल, ह्या गोष्टी काही लक्षात ठेवायची गरज नाही.
क्वालिटी 7 क्वालिटी सर्कल टूल्स सुद्धा महत्वाचं आहे की 7 क्वालिटी सर्कलचे टूल कोणकोणते आहेत. दोज टूल वाज प्रोपोज बाय डॉक्टर काओरू इशिकावा, ज्याला आपण फादर ऑफ क्वालिटी सर्कल म्हणलं होतं ना, तर त्यांनीच ही डेव्हलप केलेली आहे 7 टूल. 1968 वर्ष लक्षात नाही राहिलं तरी चालते. फक्त ते 7 टूल्स कोण डेव्हलप केले एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. डॉक्टर काओरू इशिकावा यांनी हे डेव्हलप केले. पर्पज ऑफ क्वालिटी सर्कल टूलचा काय आहे? यूज टू अनालाइज प्रॉब्लेम सिस्टमॅटिकली, इम्प्रूव्ह प्रोसेस, इन्शुअर बेटर क्वालिटी. आता हे काही पर्पज लक्षात ठेवायची गरज नाही. याच्या व्यतिरिक्त दुसराही जरी पर्पज आला पॉझिटिव्ह अप्रोचने असेल तरी आपण त्याला बरोबर कन्सिडर करणार. आता बघा, फक्त इथं नाव लक्षात ठेवायचं आहे. क्वालिटी सर्कल टूल कोण काढले तर डॉक्टर काओरू इशिकावा यांनी काढलेले आहे. त्यांनाच आपण जे म्हणलं ना होतं ना की फादर ऑफ क्वालिटी सर्कल, तर ते त्याच्यामुळेच 7 क्वालिटी सर्कल टूल्स त्यांनीच डेव्हलप केलेले आहेत. आता 7 क्वालिटी किंवा क्वालिटी सर्कल टूल किंवा 7 क्यूसी टूल असं सुद्धा म्हणतात त्याला. तर आता हे कोणकोणते आहेत हे नाव मला वाटतं लक्षात ठेवायला पाहिजे, कारण की याच्यावर एखादं येऊ शकतो की यातला कोणता नाही, तर ते आपल्याला आयडेंटिफाय झालं पाहिजे. म्हणजे हे 7 नाव सुद्धा आपण लक्षात ठेवू. आता मी फार ते नाव जरासे किचकट आहे, त्यासाठी मी एक साधी ट्रिक्स काढली. आता ट्रिक्स बघा कशी आहे. काहीचे कप स्कॅटर असल्यामुळे फ्लो चहाचा होत नाही. हे चहा थोडस सायलेंट आहे, इथून चहाचा होत नाही, इथून एवढं सायलेंट आहे. पण काहीचे कप स्कॅटर असल्याने फ्लो चहाचा होत नाही. काहीचे कप स्कॅटर, स्कॅटर म्हणजे काय, अस्ताव्यस्त. म्हणजे एक कप इथं एक कप दुसरीकडे, तर स्कॅटर म्हणतो ना आपण त्याला. म्हणजे अस्ताव्यस्त असणे किंवा दूर दूर असणे किंवा पांगणे ज्याला म्हणतो. काहीचेच कप स्कॅटर असल्यामुळे चहाचा असल्याने फ्लो चहाचा होत नाही, कारण की एक कप इथे एक कप तिकडे म्हणल्यावर ते व्यवस्थित होत नाही. असं मी एक ट्रिक्स न लक्षात ठेवायचा त्याला प्रयत्न केला. आता बघा का म्हणजे काय. का म्हणजे पहिली जे आहे कॉज अँड इफेक्ट डायग्राम और फिशबोन डायग्राम और इशिकावा डायग्राम. ही म्हणजे काय, हिस्टोग्राम. हे बघायचं ही म्हणजे कसं येईल हिस्टोग्राम. चे म्हणजे काय, चेक शीट. नंतर क म्हणजे काय, कंट्रोल शीट और त्यालाच कंट्रोल चार्ट म्हणतात. प म्हणजे काय, पॅरेटो अनालिसिस. नंतर स्कॅटर म्हणजे काय, स्कॅटर डायग्राम. आणि फ्लो म्हणजे काय, फ्लो चार्ट किंवा त्याला स्टॅटिफिकेशन और रन चार्ट और ग्राफ असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर हे 7 नावं सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची. मला वाटतं याच्यावर एक क्वेश्चन येऊ शकतो. यातला एखादं चुकीचं नाव जर दिलं तर ते आपल्याला आयडेंटिफाय झालं पाहिजे. त्याच्यामुळे काहीचे कप स्कॅटर असल्याने फ्लो चहाचा होत नाही, मी एवढंच लक्षात ठेवतो. कारण की बाकी त्याच्यात सगळे जण का म्हणजे सांगितलं मी, या सगळ्याचं सांगितलं कसं बघायचं ते थोडस क्लिअर करतो मी. त्यातले पहिली कॉज अँड इफेक्ट डायग्राम और फिशबोन डायग्राम और इशिकावा डायग्राम. आता बघा, डेव्हलप बाय ही कोणती डायग्राम डेव्हलप यांनीच केली, कारण की सगळे टूलच त्यांनी डेव्हलप केले, त्याच्यामुळे जनरली त्यांनीच डेव्हलप केले. तर डेव्हलप बाय डॉक्टर काओरू इशिकावा यूज टू फाइंड द रूट कॉज ऑफ द प्रॉब्लेम. म्हणजे एखाद्या प्रॉब्लेमची बेसिक समस्या काय, मूळ समस्या काय, ते शोधून काढण्यासाठी कॉज अँड इफेक्ट डायग्राम किंवा फिशबोन डायग्राम किंवा इशिकावा डायग्राम ही वापरली येते. म्हणजे टू यूज टू फाइंड द रूट कॉज, म्हणजे एखाद्या प्रॉब्लेमचा मूळ समस्या काय आहे. कारण की जोपर्यंत प्रॉब्लेमची मूळ समस्या समजत नाही तोपर्यंत सोल्युशन निघत नाही जगात. इथंच काय की किंवा कोणत्याही प्रॉब्लेमची एखाद्या समस्येवर उत्तर काढण्यासाठी त्याचे रूट कॉज किंवा मूळ समस्या ही शोधावी लागते, तरच त्याचं उत्तर निघते. अदरवाईज तसं तुम्ही किती काही उत्तर शोधायचा प्रयत्न केला तसं उत्तर सापडत नसते. आता बघा, त्याच्यामध्ये काय केलं की याचा लुक लाईक अ फिश स्केलेटॉन, म्हणजे जे माशाचं स्केलेटॉन आहे त्यासारखं दिसते हे स्ट्रक्चर, म्हणून त्याला फिश बोन डायग्राम असलं. आता बघा याच्यामध्ये कॉजेस, त्याचं बोन जे असतात ते कॉजेस दाखवते. त्याच्यामध्ये काय असते की मॅन असेल, मशीन असेल, मेथड, मटेरियल. मेन प्रॉब्लेम किंवा त्याला इफेक्ट म्हणलं ते हेड न दाखवलं जाते माशाच्या. त्याला काय मेन प्रॉब्लेम काय, लो प्रॉडक्ट क्वालिटी हा मेन प्रॉब्लेम आहे ना. ते माशा जो असते ना त्याचा हेड, आणि बोन न काय दाखवल्या जाते ज्याला कॉजेस म्हणलं आपण, मॅन, मशीन, मेथड आणि मटेरियल. आता नंतर आहे दुसरं काहीचे वाला आहे ना आपली टेक्स्ट बघा, काहीचे कप लिहिलं होतं ना आपण. का झालं आपलं कॉज अँड इफेक्ट डायग्राम किंवा त्याला फिशबोन डायग्राम किंवा इशिकावा डायग्राम म्हटलं आपण. आता दुसरी आहे हिस्टोग्राम. आता बघा, हिस्टो कम्स फ्रॉम द ग्रीक वर्ड मीनिंग समथिंग पुट टुगेदर और कलेक्शन. ग्राम मीन्स काय, ग्राम. म्हणजे काय झालं की हिस्टो म्हणजे काय, कलेक्शन, आणि ग्राम म्हणजे काय, ग्राम. आता बघा की हिस्टोग्राम इज अ बार ग्राफ. हे बार ग्राफ आहे दॅट शोज द डाटा इज डिस्ट्रीब्युटेड इन टू ग्रुप्स. हिस्टोग्राम मीन्स ग्राफ ऑफ द ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन.
या ग्राफवर कसं असतं की डिस्ट्रीब्युशन दाखवल्या जाते आणि ते म्हणजे हिस्टोग्राम मीन्स ग्राफ ऑफ अ ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. म्हणजेच हिस्टोग्राम हे बार ग्राफच आहे दॅट शोज द डाटा इज डिस्ट्रीब्युटेड इन टू डिफरंट ग्रुप. वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डाटा कसा डिस्ट्रीब्यूट झाला हे आपल्याला हिस्टोग्रामवर दाखवल्या जाते. तर हे सुद्धा एक लक्षात ठेवायचं की हिस्टोग्राम. नंतरचं चेकशीट कशाला म्हणायचं? तिसरा जो आहे काहीचे कप म्हटलं होतं ना आपण, काहीचे चे म्हणजे काय चेक, चेकशीट यूज टू रेकॉर्ड द हाऊ मेनी टाइम्स समथिंग हॅपन. डाटा कलेक्टेड इन रिअल टाइम जो काही डेटा आहे तो कलेक्ट या चेकशीटवर होते किंवा हा. कंट्रोल चार्ट, आता हे सगळ्यांची चेकशीट कशी असते आणि काय हे डायग्राम काढण्याचा आपल्याला म्हणजे तेवढ्या डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही, फक्त आपल्याला त्याचा पर्पज काय साधा जरी कळलं तरी सफिशियंट आहे ते. कंट्रोल चार्ट डेव्हलप बाय वाल्टर शेवहार्ड used to check whether the process is under control or not, detect the variation over time. म्हणजे कंट्रोल चार्ट म्हणजे काय की प्रोसेस अंडर कंट्रोल आहे का बियॉन्ड कंट्रोल आहे हे करण्यासाठी दाखवण्यासाठी हा चार्ट यूज केला जातो. आणि डिटेक्शन व्हेरिएशन ओव्हर टाइम म्हणजे जसं जसं टाइम मध्ये व्हेरिएशन झालं तसं ते इथं म्हणजे व्हेरिएशन टाईमनुसार कसं पॅरामीटर व्हॅरी होत आहे हे दाखवण्यासाठी कंट्रोल चार्ट. तेवढं जर कळत नसेल तर व्हेदर यूज टू चेक व्हेदर प्रोसेस इज अंडर कंट्रोल ऑर नॉट. म्हणजे एखादी प्रोसेस बिहाइंड द कंट्रोल गेली का आपल्या कंट्रोलमध्ये आहे किंवा असं काही करण्यासाठी हा कंट्रोल चार्ट वापरला जाते. नंतर सगळ्यात महत्वाचा एक्झाम मध्ये येण्यासारखा जसं पॅरेटो, कारण की याच्याहून लवकर समजत नाही. तर पॅरेटो चार्ट हा सुद्धा महत्वाचा आहे, याच्यावर क्वेश्चन येण्याची थोडीशी मला चान्सेस वाटतात. पॅरेटो चार्ट कोणी क्रिएट केला? क्रिएटेड बाय विल्फ्रेडो पॅरेटो. हा सायंटिस्ट आहे, इकॉनॉमिस्ट आहे इटलीचा. तर त्याचं नाव आहे विल्फ्रेडो पॅरेटो. विल्फ्रेडो पॅरेटो असं थोडंसं किचकट नाव आहे. इटालियन इकॉनॉमिस्ट आहे, हा इटालियनचा अर्थतज्ञ आहे आणि त्यांनी ही चार्ट सिस्टीम शोधून काढली म्हणून त्याच्या नावानुसार त्याला पॅरेटो चार्ट असं म्हटलं. आता त्यांनी काय केलं की बेस ऑन 80-20 रूल म्हणजे त्यालाच पॅरेटो प्रिन्सिपल म्हणलं. 80-20चा रूल जो आहे त्यालाच पॅरेटो, हे सुद्धा लक्षात ठेवायचं बरं, याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. म्हणजे पॅरेटो चार्टवर येण्याचे आणि त्याच्यामुळे हे 80-20 रूल लक्षात ठेवायचं. आता 80-20 रूल म्हणजे काय, ज्याला पॅरेटो प्रिन्सिपल म्हटलं. म्हणजे काय सांगितलं त्यानं की 80% प्रॉब्लेम्स कम फ्रॉम द 20% कॉजेस. जे काही 80% प्रॉब्लेम आहे तर 20% कॉजेसमुळे ते तयार होतात असं त्याला म्हणायचं आहे. तर म्हणजे 80-20, 80 म्हणजे प्रॉब्लेम, 20 म्हणजे कॉजेस, एवढं लक्षात ठेवायचं. नंतर आहे स्कॅटर डायग्राम. इट शोज द रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स ऑर टू डायमेन्शन शोज द कोरिलेशन. आता बघा कोरिलेशन कसं एकतर पॉझिटिव्ह कोरिलेशन, निगेटिव्ह किंवा त्याच्यामध्ये काहीच रिलेशन नसेल. पॉझिटिव्ह म्हणजे काय की दोन्ही व्हेरिएबल जर इन्क्रीज झाले किंवा दोन्ही व्हेरिएबल डिक्रीज होत असतील सायमल्टेनियसली किंवा पॅरलली तर त्याला पॉझिटिव्ह आपण कोरिलेशन म्हणतो. आता निगेटिव्ह कोरिलेशन मध्ये कसं असतं की वन व्हेरिएबल इन्क्रीज अनादर डिक्रीज किंवा अनादर इन्क्रीज वन डिक्रीज. असं जर जेव्हा म्हणजे एक वाढते दुसरा कमी, दुसरा वाढते आणखीन पहिला कमी, असं जेव्हा कॉम्बिनेशन असते त्याला निगेटिव्ह कोरिलेशन असं म्हणतो आपण. नो रिलेशन म्हणजे काय, या दोघांचं दोन्ही डायमेन्शनचं किंवा दोन्ही व्हेरिएबलचं काहीच रिलेशन नसणे तर त्याला आपण म्हणतो नो रिलेशन. म्हणजे असं जसं साधं उदाहरण द्यायचं तर सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांचं काहीच रिलेशन नाही, तर ते असं नो रिलेशन आपण त्याला कन्सिडर करू शकतो. नंतर फ्लो चार्ट, त्याला स्ट्रॅटिफिकेशन सुद्धा म्हटलेलं आहे. हे विकिपीडियामध्ये याला अल्टरनेट नेम स्ट्रॅटिफिकेशन दिलं. त्याच्यामुळे जर एक्झाम मध्ये नाही तर तुम्हाला असं नुसतं फ्लो चार्ट कधी स्ट्रॅटिफिकेशन दिसलं तरी ते कन्सिडर करायचं. विकिपीडियावर अल्टरनेट नावाचं फ्लो चार्ट किंवा स्ट्रॅटिफिकेशन असं दिलेलं आहे. शोज द स्टेप बाय स्टेप प्रोसेस फ्लो हेल्प्स टू अंडरस्टँड हाऊ द प्रोसेस वर्क. म्हणजे स्टेप बाय स्टेप फ्लो चार्ट त्यासाठीच असते ना. एखादी प्रोसेस स्टेप बाय स्टेप अंडरस्टँड करण्यासाठी आपण फ्लो चार्ट वापरतो. तर त्याच्यामुळे असं लक्षात ठेवण्याचं याच्यामध्ये काही फारसं असं नाही. तर होप करतो की बऱ्याच गोष्टी फास्टमध्ये समजल्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.